What we say in last lecture, guys? येस, काय बघितलं आपण मागच्या लेक्चरला? बोला. डेटा टाइप्स, डेटा ऑपरेटर्स, टाईप. कोणते कोणते डेटा टाईप असतात? गुड. int, float, char, str, boolean, complex. गुड. इन, फ्लोट, एसटीआर, बुलियन, कॉम्प्लेक्स. गुड. अजून कोणतं काय बघितलं आपण? नेक्स्ट. टाइपकास्टिंग, स्ट्रिंग. अजून? गुड. ऑपरेटर्स, कोणते कोणते ऑपरेटर? असाइनमेंट ऑपरेटर, अरिथमेटिक ऑपरेटर्स, अरिथमेटिक, गुड. अजून? लॉजिक, गुड. अजून? कंपॅरिझन, कंपॅरिझन ऑपरेटर. गुड. प्रोग्राम केले तुम्ही, प्रॅक्टिस केली मग? मी तुम्हाला एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायला केला सर्वांनी काल मग? हो काल सर्वांनी प्रोग्राम केला काय? गुड. सो आपण आज बघणार आहे, स्क्रीन दिसते सर्वांना? No, sir. I will share my screen. म्यूट करा सर्वांनी गाइस. शिवानी, वैष्णवी जगताप, म्यूट करा. यस सर. शिवानी निकम. हो सर. इनपुट फंक्शन बघितलं आपण. करेक्ट. काय बघितलं? इनपुट फंक्शन. काय असतं इनपुट फंक्शन? काय असतं काय इनपुट फंक्शन? बानो बोला, काय असतं इनपुट फंक्शन? यूज टू टेक इनपुट फ्रॉम यूजर. टेक इनपुट फ्रॉम. हा, करेक्ट. टेक इनपुट फ्रॉम यूजर. यूजर. ओके. सो आपल्याला आता बघायचं आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग टाईप बघायचं आहे. स्ट्रिंग म्हणजे काय असतं कोणी सांगेल का मला? कोणाला माहिती आहे स्ट्रिंग काय आहे? Sequence of character. करेक्ट. स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. स्ट्रिंग म्हणजे काय? सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. सो पायथॉन मध्ये जर एखादा टेक्स्ट असेल तर त्याला काय बोलतो आपण? स्ट्रिंग बोलतो. ओके. मग हे काय झालं? स्ट्रिंग झालं. ओके. पुणे हे काय झालं? स्ट्रिंग झालं. ओके. हे काय झालं? स्ट्रिंग झालं. ओके. So get your definition. A string is a sequence of character. String is a sequence of character enclosed quote. Enclosed inside quote. Quotes. Correct? म्हणजे असं. ओके.
कोट मध्ये असेल त्याला काय बोलतो आपण स्ट्रिंग बोलतो करेक्ट पायथॉन ट्रीट टेक्स्ट ॲज अ स्ट्रिंग पायथॉन treats text as a string Python treat text as a string. Example काय लिहिशाल suppose name equal to अजून सिटी याला पण काय बोलतो आपण सिटी नाशिक ओके किंवा message equal to welcome to ITR ओके याला काय बोलता स्ट्रिंग सो स्ट्रिंग मध्ये काय असतं मग आता लेटर्स नंबर्स सिम्बॉल आणि स्पेस स्ट्रिंग कॅन कंटेन घ्या लिहून लेटर्स numbers symbol symbols आणि स्पेसेस ओके तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं असेल तर फॉर एक्झाम्पल डेटा नावाचा व्हेरिएबल डेटा त्याच्यामध्ये आपण सगळं घेऊया काय कॅपिटल लेटर पायथॉन 1 2 3 याला काय बोलतं स्ट्रिंग ओके त्याच्यामध्ये काय आहे कॅपिटल पण आहे स्मॉल पण आहे लेटर्स आहे नंबर्स आहे सिम्बॉल्स आहे ओके याला काय बोलता स्ट्रिंग सो पायथॉन मध्ये बेसिकली 2 वेच्या स्ट्रिंग आपण क्रिएट करू शकतो किती वे आहे एक आपण सिंपल करतो नेम इक्वल टू सिंगल कोट मध्ये अमोल ओके याला काय बोलता सिंगल कोट लिहून घ्या सिंगल कोट अजून एक पद्धत आपली ज्याला डबल कोट जसं सिटी इक्वल टू नाशिक आवाज येतो काही सर्वांना Yes, sir. राईट डाऊन करताय सर्व Yes. Yes. Good. आणि सपोज
मल्टीलाईन स्ट्रिंग असेल तर आपण कसं करतो, ABC असं सपोज त्याला मल्टीलाईन बोलतात. मल्टीलाईन स्ट्रिंग. ओके. सो पायथॉन मध्ये स्ट्रिंग कम्स विथ मेनी बिल्ट इन मेथड. अप्पर वाली, लोअर वाली असे मेथड आहे पायथॉन मध्ये. खूप सारे मेथड आहे. टायटल आहे, कॅपिटलाइज आहे, स्ट्रिप आहे, रिप्लेस आहे, फाइंड आहे. अशा स्ट्रिंगच्या खूप सारे मेथड आहे. सगळ्या लँग्वेज स्ट्रिंगच्या मेथड असतात. करेक्ट. एंड विथ असते, स्प्लिट असते, स्टार्ट. सो आपण या मेथड काही काही बघणार आहे, काही तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करायची. ओके. सो स्ट्रिंगच्या काय आहे, मेथड आहे. आपण त्या आता मेथड बघूया, डायरेक्टली प्रोग्राम करूया. ओके. सपोज आपल्याकडं आता आपण सिंपल करू डेमो. सिंपल स्ट्रिंग डिक्लेअर करूया एक, नेम इक्वल टू पायथॉन. ओके. आणि हिला प्रिंट करायचं मला. प्रिंट नेम डॉट, नेम डॉट काय आहे, मेथड अप्पर. आणि हे रन केलं, सांगितलं मला गाईज. मला कोण सांगेल रन करायची मेथड? पायथॉन डेमो डॉट py. सो काय आलंय, आउटपुट कसं आलंय, अप्पर केस मध्ये दिसतंय काय सर्वांना? अरे दिसतंय तुम्हाला? यस नो? Yes. झूम करू अजून. ओके. देन मला प्रिंट करायचं आहे, प्रिंट नेम डॉट लोअर. सो काय आलं, स्मॉल लेटर मध्ये प्रिंट झालं. ओके. ही काय झाली, लोअर मेथड झाली. अप्पर, अप्पर काय करतं, ऑल लेटर शुड बी कॅपिटल. ओके. लोअर काय करतं, सगळे लेटर लोअर केस मध्ये प्रिंट करतं. समजतंय गाईज? सिंपल आहे, अप्पर लोअर. सपोज आपल्याला काय करायचंय, सपोज एखादं टायटल आहे माझ्याकडं, फॉर एक्झाम्पल टेक्स्ट इक्वल टू. गाईज तुम्ही नवीन प्रोग्राम लिहित चला, मी तिथं एडिट करतोय का तुम्हाला दाखवण्यासाठी, शो करण्यासाठी स्क्रीनच्या घ्या. आपल्याकडे टायटल आहे पायथॉन प्रोग्रामिंग फन. ओके. सो यामध्ये काय आहे, आपल्याकडे पायथॉन प्रोग्रामिंग इज अ फन. मी असे
एक सेंटेन्स लिहिलंय त्याच्यामध्ये फर्स्ट लेटर काय आहे प्रत्येकाचा, पायथॉनचा पी, प्रोग्रामिंगचा पी, इज हे काय आहे फनचा. यातलं मला टायटलचे म्हणजे पी कॅपिटल करायचं आहे फक्त, करेक्ट. आणि प्रोग्रामिंगचा पी कॅपिटल करायचा, हा वाला आणि हा वाला. समजतंय गाईज? तुम्ही काय यूज कराल, एक मेथड आहे प्रिंट टेक्स्ट डॉट टायटल, आली. सो काय आलंय, पायथॉन प्रोग्रामिंग इज फन. अप्पर, सॉरी अप्पर ने आपल्याला काय पाहिजे, टायटल पाहिजे होतं. सॉरी गाईज, माय बॅड. टायटल. ओके, आलाय पायथॉन पी प्रोग्रामिंग इजचा. सो या सेंटेन्सचा पहिलं लेटर काय येईल, फक्त कॅपिटल जर पाहिजे असेल तर काय यूज करणार तुम्ही, कोणती मेथड यूज करणार, टायटल. सर्वांनी लक्षात घ्या गाईज, कोणत्या मेथडचा काय यूज आहे. सर आवाज नहीं आ रही आपकी. हाँ सारे गाइस, गाइस आवाज आ रहा है क्या? अरे गाइस, कैन यू हियर मी? सो टाइटल क्या है, समझ में आ गया क्या आप लोगों को अभी? अरे मेरा आवाज आ रहा है क्या? यस नो, कोई तो टाइप करो, कोई तो बोलो. यस सर आ रहा है. ओके, समझ आ गया क्या टाइटल का क्या यूज है? टाइटल में क्या होता है, जो फर्स्ट लेटर है वो कैपिटल हो जाता है, करेक्ट. पाइथन प्रोग्रामिंग का पी, इज का आई और फन का एफ, करेक्ट. देन अगला मेथड है, मेथड कैसे यूज करना समझ गए आप लोग? एकदम सिंपल है पाइथन में, टेक्स्ट डायरेक्ट मेथड. ओके, कुछ नहीं करना. सपोज आप लोगों को क्या करना है, दूसरा टेक्स्ट है, सिंपल टेक्स्ट है, क्या बोलते हैं उसको, टेक्स्ट ही बोलेंगे. टेक्स्ट इक्वल टू पाइथन का है, पाइथन, उसमें से पीबी स्मॉल. ओके, और कैपिटलाइज फर्स्ट कैरेक्टर ओनली. सपोज एक ही कैरेक्टर आपने को कैरेक्टर कैपिटल करना है, तो उसके लिए कौन सा मेथड यूज करेंगे, कैपिटलाइज. क्या करने का, प्रिंट प्रिंट टेक्स्ट डॉट, ये देखो ये मेथड आ रहा है, दिख रहा है क्या?
ये स्ट्रिंग का मेथड है सब कुछ। कौन सा अभी? टाइटल, ट्रांजैक्शन, फ्लीट, ऑटोमेशन, रिड्यूस, कैपिटलाइज। ओके, हो गया फर्स्ट लेटर कैपिटल। ओके, और कौन सा मेथड है? ये कुछ करेंगे। स्ट्रिप, सपोज यहाँ पे स्पेस है, ओके, स्ट्रिप, तो स्पेस रिमूव करेगा। ओके, रिप्लेस, सपोज नेक्स्ट है आई लाइक जावा। ओके, अब क्या करना है इसको? आता काय करायचं आहे? आय लाईक जावाला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. रिप्लेस काय बघा बरं. हा येस, रिप्लेस. रिप्लेस, रिप्लेस काय करायचं ते फक्त इथं पास करायचं. आता कशात जागी काय पास करायचं आपला? जावा रिमूव्ह करायचं आणि काय रिप्लेस करायचं ते इथं पास करायचं. काय करायचं आहे? पायथॉन. काय बनेल स्टेटमेंट? सांगेल कोणी मला? यस, I like Python. आय लाईक पायथॉन. गुड गाईज. असं बोलत चला बाळांनो, म्हणजे मला समजेल तुम्ही ऐकताय नाही ऐकताय. आय लाईक पायथॉन. ओके, काय रिप्लेस झालंय जावा आणि रिप्लेस झालंय पायथॉन. ओके, देन फाइंड. काय मेथड? फाइंड. सपोज आता इथलं आपलं काय आहे? आपल्याला जे फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? जे. तर जेची पोझिशन किती किती नंबर आहे जे? कसं करणार? काय करायचं? टेक्स्ट डॉट फाइंड, फाइंड सपोज जे. सिस्टम किसका आवाज आ रहा है? अनम्यूट किसने किया? ओके, सो 8 नंबर देखो, यहाँ पे स्पेस 1 2 3 4 5 6 7 ये 8। ओके, नहीं समझ में आया तो एक सिंपल वर्ड लिखो। ओके, हेलो वर्ड, और उसमें से डब्लू। ओके, सपोज अपन को क्या चाहिए? इसका इंडेक्स नंबर चाहिए, तो क्या बोलेंगे अपन? फाइंड 1 2 3 4 5 6। ओके, सपोज अपने को अभी यल कितने बार आ रहा है इसमें? 3 बार, करेक्ट। काउंट चाहिए, क्या चाहिए? काउंट। तो कौन सा मेथड है? ये मेथड लिख लो गाइस। बहुत सारे मेथड है, तुम लोगों को भी यूज करना है। काउंट, काउंट एल।
कितनी बार आ रहा है काउंट, बोलो। 3 बार, करेक्ट, गुड। देन स्टार्ट विथ, एंड विथ, ओके, ऐसी मेथड है। समझ गए आप लोग कैसे यूज करना है। स्प्लिट लिख लो, स्टार्ट विथ, एंड विथ, स्प्लिट, देन ज्वाइन। ज्वाइन, देन आता है स्ट्रिंग फॉर्मेटिंग। और बाकी जो मेथड बचे आप लोग देख लो, मैंने ज्वाइन तक पढ़ा है, और भी मिले आप लोगों को तो देख लेना। ओके, कैसे यूज करना समझ गए आप लोग, सिंपल एकदम। स्ट्रिंग फॉर्मेटिंग, string formatting is used to insert a variable into string। वेरिएबल स्ट्रिंग में क्या करना है, इंसर्ट करना है। सपोज कंसिडर करो नेम इक्वल टू अमोल, करेक्ट, और मैंने लिख लिया, डायरेक्ट प्रोग्राम करते हैं अपन लोग। ओके, एकदम सिंपल है। string formatting dot py, name equal to अमोल, और print hello plus name। स्ट्रिंग फॉर्मेटिंग में आप लोग जो यूज करते थे पहला, वही से sf डॉट py, सॉरी, हेलो अमोल। सो क्या हुआ, हेलो प्रिंट हुआ, उसके बाद नेम, क्या यूज किया यहाँ पे आपने फॉर्मेटिंग के लिए, प्लस साइन, कौन सा, प्लस। ओके, तो इसको क्या बोलते हैं, यूजिंग प्लस, लिख लो, मेथड 1 यूजिंग प्लस। और एक एग्जांपल ले लो, टेक्स्ट इक्वल टू नाम लो राहुल, और एज इक्वल टू 22, प्रिंट माय नेम इज, माय नेम इज, सपोज यहाँ पे ओपनिंग एंड क्लोजिंग ब्रैकेट,
and my age is format text age. यूज किया फॉर्मेट टेक्स्ट एज, मतलब फॉर्मेट मेथड यूज किया। हेलो अमोल, माय नेम इज राहुल एंड माय एज इज 22। ओके, इसका ज्यादा यूज नहीं होता, लेकिन आप देख लो। कोई क्वेश्चन आए आप लोगों को तो समझ में आना चाहिए स्ट्रिंग फॉर्मेटिंग क्या होता है। क्या है स्ट्रिंग फॉर्मेटिंग? बाय यूजिंग प्लस साइन और यूजिंग फॉर्मेट फंक्शन। ये क्या है? फॉर्मेट फंक्शन। समझ गए क्या आप लोग? गाइस, ये क्या है? फॉर्मेट फंक्शन। और ये क्या है? बाय यूजिंग प्लस साइन। और आप उसके बाद आता है एफ स्ट्रिंग। क्या? एफ स्ट्रिंग। ये सिर्फ याद रखने वाली चीजें हैं, आप सब याद रखो। बेसिक एक लिख लो तो ही याद रहेगी, और उस प्रैक्टिस करो गाइस। ओके, और उसके बाद ये क्या है? इसको क्या बोलते हैं? स्लैश एन। इसको क्या बोलेंगे? एक इसका यूज क्या है पता है आप लोगों को? न्यू लाइन। करेक्ट। स्लैश टी, इसको टैब। ये शॉर्टकट है गाइस, लिख लो सब। जब लोग हम लोग स्लैश एन यूज करेंगे, स्लैश टी यूज करेंगे, उसको क्या बोलेंगे? टी, टैब। ओके, इसको बोलेंगे ब्लैक स्लैश। इसको क्या बोलेंगे? बैक स्लैश। जब भी मैं ये वर्ड यूज करूंगा तो ये कीवर्ड 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 यूज करने का, समझ गए? डबल कोट। डबल कोट और सिंगल कोट। सिंपल टर्म है ये सब। ओके, और पाइथन में कैसा रहता है? इंडेक्सिंग रहते हैं। पाइथन में क्या रहते हैं? इंडेक्सिंग। जैसे कि आरए में पता होगा आप लोगों को, इंडेक्सिंग पता है ना? सर आवाज नहीं आ रही आपकी। हाँ, मैं यहाँ पे आ गया पी, यहाँ पे वाई, यहाँ पे आएगा टी। आ रहा है क्या? आवाज आ रहा है क्या? एच, यस सर। एच, यहाँ पे आएगा ओ, सॉरी गाइस। ओके, यहाँ पे क्या आएगा? ओ और आगे एन। मैं यहाँ पे लिख नहीं पा रहा हूँ, आप लोग लिख लो।
और इसका इंडेक्स वैल्यू क्या आएगा, कोई बताएगा मुझे, इंडेक्स वैल्यू क्या आएगा पी का? 0, 0, 1, 2, 3, 4, 4, 5। ओके, यहाँ पे लिख लो ओ और एन। ओके, ये हो गया इंडेक्स वैल्यू। सपोज पाइथन इंडेक्सिंग डॉट पी वाई, इंडेक्सिंग पाइथन पी वाई। यहाँ पे हमने लिया एक टेक्स्ट टू सिंपल पाइथन और प्रिंट टेक्स्ट और यूरोप लोकेशन। तो क्या आउटपुट आएगा गाइस, कोई बताएगा मुझे? स्क्रीन दिख रही है सबको? P आएगा हाँ, सर, P। पी आएगा, करेक्ट। क्या आएगा? पी। पाइथन इंडेक्सिंग डॉट यूआई। भाई वो नहीं है, वो क्या है? पी है, सॉरी जीरो है। ये क्या है? लोकेशन, जीरो लोकेशन है। करेक्ट गाइस? ओके, सपोज मैंने यहाँ पे लिख दिया, ले लो, प्रिंट टेक्स्ट 3। क्या आएगा आउटपुट? बोलो, सब लोग बोलो भाई, अनम्यूट करके। किस किस को समझ में आ रहा है, समझ आएगा आपने को? H, H, गुड। क्या आएगा? यच। गुड गुड गुड। लिख लो भाई प्रोग्राम। सपोज मैंने यहाँ पे डाल दिया -3, तो क्या आउटपुट आएगा गाइस? क्या आ गया? सेम। T, T, यस, बट इसको क्या बोलते हैं? नेविगेट इंडेक्सिंग। क्या बोलते हैं इसको? माइनस लिखा तो क्या बोलते हैं? नेविगेट इंडेक्सिंग। लिख लो। निगेटिव में दिया, निगेटिव इंडेक्सिंग बोला तो भी चलेगा। नेगेटिव इंडेक्सिंग। ओके, इसको क्या बोलते हैं? निगेटिव इंडेक्सिंग। और पाइथन निगेटिव इंडेक्सिंग को सपोर्ट करता है। क्वेश्चन पूछ सकते हैं, कैन वी पाइथन सपोर्ट निगेटिव इंडेक्सिंग? सो यस। और बता देगा कैसा रहता है निगेटिव इंडेक्स, कैसा स्टार्ट होगा? सपोज ये पाइथन नेम है अपना, करेक्ट? इसको निगेटिव इंडेक्सिंग देना है, कैसा देंगे? -1, -2, -3,
-4 -5 -6। ओके, इसको क्या बोलते हैं? निगेटिव इंडेक्सिंग, और इसको क्या बोलते हैं? इंडेक्सिंग। ओके, ओके। मुझे आप एक काम करो, एक सिंपल स्ट्रिंग लो और उसका रिवर्स स्ट्रिंग प्रिंट करो। प्रोग्राम करके दिखाओ सब लोग। एक सिंपल स्ट्रिंग लो, माय नेम इज अमोल, इसका रिवर्स प्रिंट करके दिखाओ मुझे। ओके, सब लोग। किया भाई किसने ने? अरे समझा कि किसी को? ओके, पहले ये सीखते हैं, स्लाइसिंग सीखते हैं, उसके बाद रिवर्स बताऊंगा मैं। ओके, क्या सीखते हैं? स्लाइसिंग। स्लाइसिंग क्या होता है? सपोज एक कीवर्ड है अपने पास, क्या? यहाँ पे यूज करते हैं, एकदम सिंपल है भाई। पाइथन। क्या है? पाइथन। मैंने बोला प्रिंट टेक्स्ट और स्क्वायर ब्रैकेट 0 2 3। तो आउटपुट क्या आएगा? P/T। ओके, मतलब 0 to 3, 1 2 3। ये देखो, करेक्ट। क्या आया? 0 to 3। और मुझे यहां से प्रिंट करना है, कहां से? Y से। नहीं नहीं, तो क्या प्रिंट करना है अपने को? सपोज THO, तो मैं क्या लिखूंगा? 2 0 1 2 3 4 and 5। ओके,
और ये अपन 3 बार भी दे सकते हैं, जैसे कि फॉर एग्जांपल टेक्स्ट 1 इक्वल टू, ओके, बड़ा लिखते हैं नाम थोड़ा, क्या लिखते हैं, पाइथन प्रोग्रामिंग लैंग्वेज। ओके, सपोज इसमें से अपने को देना है स्टार्ट, एंड आणि स्टेप। तो प्रिंट टेक्स्ट 1 0 6 4। ओके, पी ओ। और मैं बोल रहा था रिवर्स। रिवर्स के लिए सिंपल क्या करना है, पाइथन, तो उसको डबल स्लैश और कहां से स्टार्ट करना है, -1 से, करेक्ट। -1 क्या है, एन, उसके बाद ओ, करेक्ट, THYP। सो -1 से स्टार्ट कर देने का, वो क्या होगा, रिवर्स प्रिंट होगा। आ गया, सिंपल है ना रिवर्स पाइथन। भाई लोग आवाज आ रहा है क्या, बाहर ना समजते है का, रिवर्स पायथन समजलं का? Yes, sir. रिवर्स Yes. करायची, गिवन स्ट्रिंग रिवर्स Yes, sir. करायची, आपण काय करायचं, स्टार्ट, पुन्हा सुरुवात करायची आहे -1 पण मी तुम्हाला निगेटिव्ह नंबरिंग सांगितलं, इथून स्टार्ट केलंय 1 -1 -2 -3 -4 असा प्रिंट करत गेलोय। ओके, सो दुसरं सेंटेन्स घेऊन तुम्हाला निगेटिव्ह करता येईल, रिव्हर्स करता येईल। एकदम सिंपल, सेंटेन्स दुसरं घ्यायचं, रिव्हर्स करायचं। कंडिशनल स्टेटमेंट काय माहिती तुम्हाला, कंडिशनल स्टेटमेंट, कंडिशन काय असते गाईज, सपोज तुम्हाला काय करायचं आहे, प्रोग्राम मध्ये चेक करायचं आहे तुमचं, तुम्ही वोटिंग करता का, तुम्ही मला सांगा, वोटिंग करता का तुम्ही? Yes, sir. येस, सगळे वोटिंग करता, वोटिंग मस्त मस्त का, मतदान करता का, मतदान? अरे यस नो, नो सर। बाकी नो। सो यस म्हणणारे Yes, sir. म्हणजे तुम्हाला तुमचा वाला कंडिशन आहे, काय तुमचं वय, तुमचं एज काय आहे, वोटिंग वोट कोण करू शकतो, ज्यांचं एज काय आहे 18च्या Only प्लस आहे, 18 करेक्ट, plus. ते काय करू शकता, ते वोटिंग करू शकता, करेक्ट। इफ एज इज अबाउट 18 देन अलाउ वोटिंग, करेक्ट। या स्टेटमेंट काय देतो आपण, कंडिशन देतो। सो ज्यामध्ये काही कंडिशन स्टेटमेंट आहे किंवा मार्क असतं बघा, इफ मार्क्स अबाउट 80 किंवा 90, सो त्यांना काय द्या, ए ग्रेड द्या। ओके, त्याला काय बोलतो आपण, कंडिशन, करेक्ट। तो अशा जावामध्ये कंडिशन म्हणजे काय घ्या लिहून, कंडिशनल स्टेटमेंट, कंडिशनल स्टेटमेंट
कंडिशनल स्टेटमेंट हेल्प प्रोग्राम मेक डिसिजन घेण्यासाठी काय करतं, मदत करतं कंडिशनल स्टेटमेंट. ओके. सो त्यात लिहून घ्या वाय कंडिशन्स. सो त्यातल्या प्रोग्राम नीड लॉजिक. लाईक एक्झाम्पल द्या. इफ मी दिलं इफ एज इज above 18 then allow voting. करेक्ट. अजून एखाद्या इफ मार्क is above 90 then grade A. करेक्ट. तो आपण पहिलं बघणार आहे सिंटॅक्स ऑफ इफ. सिंटॅक्स ऑफ इफ. सो इफचं काय आहे, इफ कंडिशन then statement. इफ कंडिशन जर ट्रू असेल तर काय होईल, स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. करेक्ट गाईज. कंडिशन काय असेल, ट्रू असेल तर स्टेटमेंट काय होईल, एक्झिक्यूट. ओके. आपण प्रोग्राम करू. if demo.py. सपोज आपल्याकडे एज आहे, आपण घेतलं ते एक्झाम्पल बघू. एज काय आहे, 20. ओके. आणि आपण कंडिशन देऊ इफ एज इज इक्वल टू 18 then print काय म्हणायचं, यू आर इलिजिबल टू वोट. ओके. आणि आपण हे प्रिंट करून बघूया काय आहे. पायथॉन if demo.py you are eligible to vote. करेक्ट. सपोज मी इथे दिले 15 एज घेतलं. ओके. काय आउटपुट आलंय का गाईज, बोला मला. नो, यस, नो. No, sir. नो. करेक्ट. का कंडिशन काय झाली आपली, फॉल्स झाली. काय झाली, कंडिशन फॉल्स. करेक्ट. याला काय बोलायचं, इफ. एकदम सिंपल आहे ना. काय करायचं, कंडिशन द्यायची, हा सिम्बॉल द्यायचा बघा. ओके. देन इफ else if else आणि आपल्याला सपोज
नंतर सेकंड टाइमला हे एक्झाम्पल लिहा. यू आर नॉट एलिजिबल टू वोट. हे काय आलं आता? इफ एल्स. ओके गाईज, सेपरेट सेपरेट लिहा एक्झाम्पल बरं का, दोन्ही पण. सिंपल ना गाईज, पायथॉन खूपच इझी ना. हो अरे सर. बाळांनो, समजतंय का? Yes, sir. गुड. सर्वजण राईट डाऊन करताय ना? हो सर. मी तर शिकवतो, तुम्ही बघा. सो एल स्टेटमेंट कधी एक्झिक्यूट होतं? जेव्हा कंडिशन फॉल्स असेल तेव्हा. करेक्ट. सो एलसिफ काय आहे? चेक मल्टिपल कंडिशन. एफ इज एलसिफ काय करतं? मल्टिपल कंडिशन चेक करतं. त्याचा एक प्रोग्राम लिहू आपण. हा झालाय सर्वांचा? Yes. एलसिफ डेमो डॉट पी वाय. ओके, आपण काय करू? ग्रेड प्रिंट करू. ओके, सपोज मार्क घेऊ. मला सांगा, हे मार्क जर युजर कडनं घ्यायचं कसं घ्यायचं गाईज? बरं, मी तुम्हाला त्या असाइनमेंट देतो. ओके, मार्क्स इक्वल टू सपोज 17. ओके, if marks is greater than, then print grade A. Else if mark is greater than 18, then print grade C, grade D. ओके बस. else grade fail. else if demo dot py. ग्रेड सी. आपण काय केलंय? किती मार्क घेतले? 17. ओके, प्रोग्राम लिहून घ्या सर्वांनी गाईज. सिंपल आहे ना सिंटॅक्स पायथॉनचा. काहीच करायचं नाही, सिंपल स्टेटमेंट लिहायचं. मार्क घेतले आणि ते कॅल्क्युलेट केले. ओके, एलसिफ 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 आणि लास्टला एल्स कंडिशन लावली. लास्टची कंडिशन बघा गाईज, एल्स आहे. ओके, याला काय बोलता? इफ एलसिफ. सो कंडिशन कडनं चेक होते टॉप टू बॉटम. पायथॉन मध्ये लिहून घ्या सर्वांनी. पायथॉन चेक कंडिशन फ्रॉम टॉप टू बॉटम.
झालंय सर्वांचं? राईट डाऊन करून झालंय गाईज? Yes, sir. Yes, sir. Okay, then nested condition. If inside another if. Correct? त्याचा प्रोग्राम लिहिता येईल. काय करा, एक एज घ्या, तुम्हीच लिहा प्रोग्राम. चला आता मी फक्त इथं तुम्हाला लिहून देतो. सगळे रन करून दाखवा. मी इथं तुम्हाला एक हे बनवून देतो. काय करायचं, इफ एज घ्यायचंय 22. ओके, आणि सिटीजन जर असेल सपोज ट्रू, तर इलिजिबल फॉर वोट ओके. काय लिहाल मग, प्रोग्रामच लिहून देतो मी, जाऊ दे. इफ एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18, देन परत इफ, आणि तो पण काय पाहिजे, सिटीजन. देन हे बघा इथं, देन प्रिंट. काय प्रिंट करा, वोट, इलिजिबल फॉर वोट. एल्स काय प्रिंट होईल, अंडर एज. समजलंय? हे बघा, इफ ही एक कंडिशन झाली. इफ च्या अंडर मध्ये एज पण 18+ पाहिजे, आणि काय पाहिजे, सिटीजन असेल तरच काय करता येईल, त्याला वोट करता येईल. करेक्ट? तो जर फॉल्स असेल, सिटीजन नसेल, तर वोट करता येईल का, नाही. या कंडिशन मध्ये कोणती लावू शकतो आपण, याला काय बोलतो, नेस्टेड. याला काय बोलतो, हा प्रोग्राम सगळ्यांनी रन करायचा आहे, नेस्टेड कंडिशन. ओके. ते मी तुम्हाला सांगितलं होतं, लॉजिकल ऑपरेटर काय असतं, मला सांगा. अँड काय असतं, बोला. Both condition true. करेक्ट, बोथ कंडिशन ट्रू. अजून कोणते होते लॉजिकल ऑपरेटर, और काय असतं, One condition. ऍटलिस्ट वन कंडिशन ट्रू. करेक्ट. आणि नॉट काय असतं, Reverse condition. रिव्हर्स म्हणजे अपोजिट कंडिशन. करेक्ट. अपोजिट कंडिशन. करेक्ट. सो मला काय करायचंय आता, अशा पर्सनला लोन द्यायचंय, लोन अप्रूव्ह करायचं. करेक्ट. काय आपल्याकडे सिनेरिओ, लोन अप्रूव्ह करायचंय. ज्या पर्सनचं एज 18+ पाहिजे आणि सॅलरी 30,000 पाहिजे. बरोबर आहे ना? लोन कोणाला देतो माणूस, त्याची सॅलरी चांगली असेल त्यालाच. करेक्ट. सो माझी कंडिशन काय आहे आता मग, ज्या पर्सनचं एज 18+ आहे आणि सॅलरी 30,000 आहे, अशांनाच लोन अप्रूव्ह करायचंय. काय कंडिशन लिहिल, कोण सांगेल मला, कोणाला कंडिशन सांगता येईल, काय बोललोय मी, कोणी सांगेल मला, मेसेज करू शकता. बघू बरं आपलं कोणला येत आहे. चला ट्राय करा. ज्या काय म्हणलंय, ज्याचा एज 18+ आहे आणि सॅलरी 30,000च्या वरची, अशांचं लोन पास करायचंय. कंडिशन काय लिहावं लागेल आपल्याला, मी काय बोललोय, 18,000च्या
सॉरी 18च्या वरती एज पाहिजे. आणि बोलले म्हणजे काय, अँड बोथ कंडिशन आर ट्रू, म्हणजे काय द्यावं लागेल मला, आपण प्रोग्रामच करूया. ओके, काय लोन अप्रूव्ड PY. ओके, सो आपल्याला काय घेतो मी, एज किती पाहिजे, 25 एज आहे, आणि सॅलरी इक्वल टू किती, 30,000. ओके, ओके, ज्यांना 30,000 म्हणतो मी, सो आपण 30,000 घेऊया. ओके, लोन अप्रूव्ड, लोन रिजेक्टेड. सो काय आउटपुट येईल गाईज, कोणी सांगतं मला आउटपुट काय येईल, आणि काय येईल सांगायचं. लोन अप्रूव्ड. लोन अप्रूव्ड येईल. नीट बघा प्रोग्राम. कोण सांगतं काय आउटपुट येईल, लोन अप्रूव्ड. करेक्ट, लोन अप्रूव्ड. सपोज सॅलरी 50,000 आहे. ओके, बट त्याचं एज काय आहे, 15 आहे. आता काय येईल आउटपुट, लोन रिजेक्टेड. गुड, लोन रिजेक्टेड. करेक्ट, समजतंय. कंडिशन काय दिली आपण, इफ एज आणि सॅलरी, आणि हा अँड लॉजिकल ऑपरेटर. ओके, अशा ऑपरेटरचा यूज करायचा. आता नॉटचा पण करा एका ठिकाणी, आणि ऑरचा पण लिहा एखादा प्रोग्राम. ऑरचा करायचा आहे, दोन्हीपैकी एक ट्रू पाहिजे, एक तर सॅटर्डे किंवा संडे पाहिजे, त्याला काय बोलतो आपण, विकेंड. करेक्ट, करेक्ट, लिहिता येईल प्रोग्राम. सॅटर्डे पाहिजे किंवा संडे पाहिजे. डे, डे घ्या एक तर सॅटर्डे असेल किंवा संडे असेल, कंडिशन द्या आणि प्रिंट करा विकेंड. समजतंय काही, कोणला लिहितंय प्रोग्राम, कोण दाखवत मला लिहून, कोण स्क्रीन शेअर करतं. गुड, काय करा, डे घ्या एक, डे इक्वल टू काही पण घ्या, सॅटर्डे किंवा संडे. कंडिशन द्या, इफ डे इज इक्वल टू एक तर सॅटरडे, और डे इज इक्वल टू संडे असेल तर प्रिंट विकेंड. ओके,
कळलंय बाळांनो? ओके. सो आपण नॉटचं बघूया आणखीन एखादं एक्झाम्पल. सपोज लॉग अंडरस्कोर इन नावाचं एक व्हेरिएबल घेतलं आणि मी फॉल्स करून ठेवलं लॉगिन. काय? फॉल्स. ओके. देन कंडिशन लिहिली मी, इफ not log in, so please log in to continue. Okay, या लिहून python demo.py please log in to continue. घ्या लिहून. हा कशाच झाला? नॉट. इथे काय यूज झाला? नॉट. आपण ऑपरेटर बघितले काही प्रोग्राम आणि त्याला कंडिशन बी लावून बघितले. ओके. ओके. आता मी जर तुम्हाला बोललो सिंपल लॉगिन सिस्टीम बनवा, तर बनवता येईल का आपल्याला? बनवता येईल का तुम्हाला? यस नो? हो. येईल बनवता. करेक्ट. आता आपण बनवूया सिंपल. मी तुम्हाला एक बनवून दाखवतो तरी. लॉगिन सिस्टम डॉट पी वाय. आता काय करायचं? दोन यायचं युजर नेम. काय काय लागेल लॉगिनला? युजर नेम आणि पासवर्ड. पासवर्ड. इनपुट इंटर युअर युजर नेम आणि पासवर्ड इंटर युअर पासवर्ड. करेक्ट. आता मी काय करेल? कंडिशन इफ युजर नेम इक्वल टू जर ऍडमिन असेल अँड पासवर्ड इक्वल टू पासवर्ड 1 2 3 असेल तर काय? लॉग इन सक्सेसफुली. अदरवाइज invalid username or password, please try again. Okay. ओके. सो आपण काय करायचं आता? पायथॉन लॉगिन सिस्टम डॉट पी वाय इंटर युजर नेम काय पाहिजे आपलं? ऍडमिन. आणि पासवर्ड काय आहे? बोला गाईज. पासवर्ड 1 2 3. लॉग इन सक्सेसफुली. करेक्ट. सपोज मी युजर नेम चुकीचं अमोल दिलं. करेक्ट. आणि पासवर्ड करेक्ट दिला. पासवर्ड 1 2 3. काय बोलतोय ते? इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड, प्लीज ट्राय अगेन. दिसतंय का? समजतंय का बाळांनो? येस सर. सिंपल आहे ना एकदम. युजर नेम इनपुट घेतलाय आपण युजर कडनं आणि फक्त हो, सर. कंडिशन लावली. इफ युजर नेम इक्वल टू ऍडमिन असेल अँड पासवर्ड जर हा पासवर्ड असेल तुम्ही काही पण देऊ शकते ना, तर लॉग इन सक्सेसफुली. अदरवाइज इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड, प्लीज ट्राय अगेन.
सपोज मी बोललो तुम्हाला एटीएम विड्रॉल मशीनचं प्रोग्राम करा. आता काय करायचं तुम्हाला, ठीक आहे चला एक सिंपल प्रोग्राम करा इवन और ऑड नंबरचा. चला काय तुम्ही प्रोग्राम करा एक इवन. युजर कडे नंबर घ्यायचा आहे आणि तो चेक करायचा आहे इवन आहे किंवा ऑड आहे. करता येईल Yes. तुम्हाला. हा प्रोग्राम 100% विचारला आहे इंटरव्ह्यू मध्ये. जेव्हा तुमची ऍप्टी असेल का त्यावेळेस बी लिहायला लावता किंवा मग लिहायला लावतो इवन ऑडचा नंबर. चला करा इवन ऑडचा प्रोग्राम करा सर्वांनी. युजर कडून नंबर घ्यायचा आहे आणि तो चेक करायचा आहे इवन आहे की ऑड आहे. काय करावं लागेल कोण सांगेल? तर आधी एक एन व्हेरिएबल घ्यावा लागेल, त्याला युजर इनपुट द्यावा लागेल आणि इफ Correct. कंडिशन मध्ये एन मॉड्यूल 2 करायला आणि इक्वल टू 0 आलं तर प्रिंट इवन एल्स प्रिंट ऑड. गुड. कोणी सांगितलं? गुड गाईज. अरे वा मस्त. चला करा सर्वांनी. झालाय का? अरे यस नो. कॅमेरा ऑन करा गाईज. झाला सर. गुड. शो करा. मी स्टॉप करतो स्क्रीन शेअरिंग. ओके गुड. ओके गुड काजल. नेक्स्ट. फाईल दाखवत चला बाळांनो. साक्षी. गुड. इंटर नंबर इवन ऑड. ओके गुड गुड. प्रोग्राम नोटबुक वरती लिहित चला गाईज. नाही तर मशीन सिस्टम मध्ये करा, लिहायची काही गरज नाही. ओके प्रॅक्टिस होत जाणे. चला नेक्स्ट कोण दाखवतं? चला काजल झालं, साक्षी झालं, अजून आरती. गुड. साक्षी गायवट.
गुड. इंटर नंबर 6 इवन नंबर करेक्ट. 5 इंटर करून बघ. साक्षी गायकवाड 5 हा. ऑड नंबर. गुड. चला स्टुडंट ग्रेड सिस्टीम बनवली आपण. एटीएम विड्रॉल बनवतील तुम्हाला. एक बॅलन्स घ्या, 10,000 रुपये बॅलन्स घ्या आणि त्यातून युजरला इनपुट किती अमाऊंट विड्रॉल करायची ते विचारा आणि रिमेनिंग बॅलन्स शो करा. एक एटीएम मशीनचा प्रोग्राम बनवा बरं सर्वांनी. चला बरं बघू कोण कोण काय लॉजिक लावतो आपण. एटीएम मशीनचा काय करायचं, एक सिंपल बॅलन्स घेऊन टाकायचा 10,000 रुपये आणि विड्रॉल अमाऊंट युजर कडनं घ्यायची, ती विड्रॉ करायला लावायची. शक्यतो त्याच्यापेक्षा कमीच अमाऊंट विड्रॉल करायला लावायची आणि जर जास्त केली तर इनसफिशियंट बॅलन्स इल्स कंडिशन मध्ये ते प्रिंट करून द्या. ओके समजलंय. नेक्स्ट प्रोग्राम. झालं गाईज. अरे यस नो झाले का तुम्ही प्रोग्राम. बोला बाकी मेंबर.
इनपुट इंटर नंबर माधुरीचं. ओके. चला, खूप सारे लॉग इन. बाकीचे काय करताय? खूप सारे मेंबर लॉग आउट झाले आता. त्यांची अटेंडन्स लागणार नाही. ओके. झालाय प्रोग्राम. ओके सर, आपण एक सिंपल कॅल्क्युलेटर बनवूया. स्क्रीन दिसते सर्वांना? आवाज येतोय का माझा? येस नो? से समथिंग Yes, गाइस. sir. येस Yes, सर. sir. येस सर. गुड. म्हणजे आवाज येतोय पण तरी पण तुम्ही बोलत नाही. सिंपल कॅल्क्युलेटर पायथॉन. ओके. सो आपण काय करू, नंबर घेऊ. नम1 म्हणून एक घेऊ. नंबर बी कसा घ्यायचा? युजर कडनं घ्यायचा, फ्लोट. करेक्ट. फ्लोट. देन नंबर 2 तो बी फ्लोट मध्ये घेतला. आणि ऑपरेटर घेऊन टाकू, इनपुट ऑपरेटर प्लस मायनस. ओके. आता इफ ऑपरेटर इक्वल टू प्लस असेल, रिझल्ट num1 प्लस num2 प्रिंट द रिझल्ट इज रिझल्ट मध्ये प्रिंट करायचं. ओके. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पायथॉन सिंपल calculator dot py. First number suppose 2, second number is 4. हा, तर आपल्याला काय करायचं आहे, आपण सपोज प्लेस केलं प्लस, तर ऍडिशन येईल. करेक्ट. आपण सपोज मायनस, तर सबट्रॅक्शन होईल. करेक्ट. समजतंय गाईज? एकदम सिंपल आहे. ऑपरेटर मध्ये, ऑपरेशन मध्ये मी इनपुट घेऊन टाकले ऑपरेटर युजर कडनं आणि विचारलंय कोणतं ऑपरेशन येतं ते चेक करतोय. करेक्ट. घ्या लिहून. चला, 20 लाईन मध्ये कॅल्क्युलेटरचा कोड झाला तुमचा. एकदम सिंपल आहे. दॅट्स वाय पायथॉन इज सिंपल प्रोग्रामिंग लँग्वेज. सिंटॅक्स खूप इझी आहे त्याचावाला. लाईन बाय लाईन फक्त लॉजिक लिहायचंय, बाकी सगळं ऑटोमॅटिक करतंय पायथॉन. ओके. घेतलं लिहून का बाकी अजून? बाकी सर आज. ओके, गुड. समजतंय का पण गाईज?
आपण काय केलं, डेटा टाईप घेतलाय फ्लोट, इनपुट फंक्शन घेतलं, त्याच्यामध्ये नंबर एंटर करून घेतले, ऑपरेशन घेतले, त्याच्यामध्ये बी इनपुट फंक्शन मध्ये ते ऑपरेटर ते युजर कडनं घेऊन टाकायचे कोणतं पाहिजे आपल्याला ते. ओके, आपण जर प्लस प्रिंट केलं तर काय देईल ते, मग आपला रिझल्ट प्लस देईल. आपण काय केलं, इथं लॉजिक वापरलेलं आहे. लॉजिक कुठे वापरलं, रिझल्ट इज इक्वल टू नम प्लस नम. मायनस साठी काय केलं आहे, मायनस. करेक्ट, मल्टिप्लिकेशन साठी मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन साठी पण डिव्हिजन कसं आहे, नंबर 2 इज नॉट इक्वल टू 0. करेक्ट, देन रिझल्ट इक्वल टू नंबर 1 बाय नंबर 2, द रिझल्ट इज रिझल्ट, आणि डिवाइड बाय 0 इज नॉट अलाउड. ओके, ही कंडिशन पण टाकली आहे. झालाय का? झालाय का गाईज, यस नो? येस सर. गुड. सो आता तुम्ही असाइनमेंट घेऊन घ्या. प्रिंट फर्स्ट अँड लास्ट कॅरेक्टर ऑफ स्ट्रिंग. प्रिंट फर्स्ट आणि लास्ट कॅरेक्टर ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंग बघितलं ना आपण. देन असाइनमेंट नंबर 2, LMS वरती अपलोड करायचे असाइनमेंट गाईज. तुम्हाला LMS चं लॉग इन मिळून जाईल एवढ्या 1-2 दिवसात. सो तुम्हाला त्याच्यावरती अपलोड करायचे आहे असाइनमेंट कंपल्सरी. रिव्हर्स स्ट्रिंग. रिव्हर्स स्ट्रिंग. ओवेल नंबर माहिती तुम्हाला, ओवेल्स. ओवेल्स काय असतं माहिती का? नंबर ओवेल्स, AEIOU माहिती का? Yes. हा, Yes, sir. काउंट ओवेल्स. ओवेल्स काउंट करायचे स्ट्रिंग मध्ये. एखादी स्ट्रिंग घ्यायची आहे, त्याच्यामध्ये ओवेल्स किती आहे ते काउंट करायचे. कन्वर्ट सेंटेन्स इन अपर केस. कन्वर्ट सेंटेन्स इन लोअर केस. चेक. पॅलिंड्रोम माहिती काय? पॅलिंड्रोम कन्सेप्ट.
गाईज बोला. बाळांनो पॅलिंड्रोम कन्सेप्ट तुम्हाला पॅलिंड्रोम. सर तुमचा आवाज येत नाही. पॅलिंड्रोम माहिती का? पॅलिंड्रोम कन्सेप्ट मी काय बोलतो समजतंय का? पॅलिंड्रोम वर्ड ऐकलाय कधी? नो नाही सर. सर. नाही सर. नो. मॅडम नाव माहिती तुम्हाला? मॅडम, मॅडमची स्पेलिंग कोण सांगेल मला? बॅलन्स, ओके, प्रिंट, एटीएम, चेक बॅलन्स, विड्रॉल. ओके, गुड. अरे मॅडम नावाची स्पेलिंग सांगा मला कोणतरी. हे बघा, काय नाव आहे गाईज? मॅडम. मॅडम, करेक्ट. ही रिव्हर्स पण रीड केली स्ट्रिंग तर सेमच दिसते ना? हम्म, हो. करेक्ट. याला काय बोलता? पॅलिंड्रोम स्ट्रिंग. काय बोलता? पॅलिंड्रोम स्ट्रिंग. तर ही चेक करायची म्हणजे रिव्हर्स केल्यानंतर पण स्ट्रिंग जर सेम असेल तर त्याला काय बोलता? ही स्ट्रिंग काय आहे? हिला काय बोलता? पॅलिंड्रोम स्ट्रिंग. करेक्ट. समजलं आता? अजून असे वर्ड शोधायचे. आणि तो वर्ड चेक करायचा आहे हा पण गिवन स्ट्रिंग ही पॅलिंड्रोम आहे की नाही. हा प्रोग्राम सर्वांनी उद्या करून आणायचा आहे. ओके. हो सर. आणखी ऐकल्या काय दिसतं? हा, फाइंड लार्जेस्ट अमंग 3 नंबर. 3 नंबर घ्यायचे त्यातून लार्जेस्ट नंबर फाइंड करायचा आहे. आणि लॉग इन सिस्टम तर बनवलाय तुम्ही ऑलरेडी. करेक्ट. कोणते कोण सांगितलं मला? कोण रिपीट करता का? काय काय दिले प्रोग्राम? गाईज कोणते रिपीट करता का मला? काय काय सांगितलंय सो मला सांगता येईल पुढचं. माझा आवाज येतोय बाळांनो? कोणीतरी इनिशिएटिव्ह घेत चला फास्ट मध्ये. सर फर्स्ट दिलं प्रिंट फर्स्ट अँड लास्ट कॅरेक्टर ऑफ स्ट्रिंग, त्यानंतर रिव्हर्स स्ट्रिंग, काउंट गुड. ओव्हर फ्रॉम स्ट्रिंग आणि कन्वर्ट सेंटेन्स इन लोअर केस आणि लास्ट वन चेक द स्ट्रिंग इज पॅलिंड्रोम ऑर नॉट. गुड कुणाल. असं फास्ट मध्ये रिप्लाय करत चला बरं. मला कोणतरी रिस्पॉन्सिबिलिटी घेत जा रे. मला समजत नाही तुम्हाला समजलंय की नाही समजलंय. करेक्ट. सर्वांनी लिहिलंय का? कुणाला सांगितले तेवढे प्रोग्राम? समजत असेल तरच येस बोला, नाही तर नो बोलत चला. ओके. अटेंडन्सला सोडून तुम्ही यस सर कशालाच म्हणते नाही फास्ट मध्ये. चला, कुणालची 2 दिवसाची प्रेझेंट लावतो तुम्ही आता. ओके, अक्षरा अटेंडन्स द्या चला. यस सर. आता कसा आवाज निघाला अक्षराचा बघा. अनिकेत, अनिकेत आहे का कोणी? अनिकेत. आरती ठोंबरे, प्रेझेंट सर. आयन, येस सर. काजल, येस सर. माधुरी, माधुरी नरोडे, प्रेझेंट सर. कुठे आहे माधुरी नरोडे? प्रेझेंट सर. जस्ट वेट. ओके. मनोज,
मनोज काकडे, Yes, sir. मयूर जाधव, मयूर, ओम, Present, sir. ओम तू फर्स्ट डेला नव्हता का? Sir. 1 जूनला होता तू? नाही sir. ओके. प्रणाली, प्रेझेंट सर. रियान, रियान कुरेशी, Present, sir. ऋषिकेश, Yes, sir. ऋषिकेश कोण आहे? अर्राट, हा? Hrishikesh Arlat. Yes, sir. ओके. देन अगला ऋषिकेश, जगदाने, ये आताच नहीं शायद बंदा. साक्षी गायवट, प्रेझेंट सर. साक्षी निकम, साक्षी निकम आएगा आज? साक्षी येवले, प्रेझेंट सर. साक्षी येवले ना? येस सर. निकम ऍब्सेंट आहे का? साक्षी चोटे, प्रेझेंट सर. कोण आहे? सावधान जाधव, हो? यस. मला आवाज नाही आलाय, कोणतं काहीतरी बोललंय. सावधान जाधव आहे का? ओके, ऍब्सेंट. शिवानी निकम, यस सर. साक्षी निकम कुठे आहे? शिवानी सर तिचं लॉगिनच नाही झालं सर आज. का? काय चुकलं? युजर नेम पासवर्ड? नाही सर ते नेटवर्क इश्यू होता काही. श्रावणी, प्रेझेंट सर. श्रावणी कोण आहे? आकडे एकच आहे ना? गुड. तन्मय, Present, sir. जगताप वैष्णवी, जगताप वैष्णवी. प्रेझेंट सर. तू पहिले 2 दिवस नव्हती की जगताप वैष्णवी? नाही होती पहिले स्टार्टिंगला, पण लाईट प्रॉब्लेम असल्यामुळे बंद होत, म्हणजे फोन बंद होऊन घेतला होता. तू मध्येच गायब होऊन जाते. तुझी ऍब्सेंट लागली हा 2-3 दिवस. फक्त तुझी कालचीच प्रेझेंट आणि आजची प्रेझेंट लावली मी. सर्वांनी शेवटपर्यंत थांबत जा. कुणाल शिंदे प्रेझेंट आहे, करेक्ट? शुभांगी कोल्हे, प्रेझेंट सर. गोरे गायत्री, आज ही गायब आहे गोरे गायत्री. ओके. पैठणकर सिद्धी, पैठणकर सिद्धी ऍब्सेंट. कडाळे साक्षी, सर. ऐरे Present, चेतन, sir. ऐरे चेतन प्रेझेंट. गायत्री दत्तू, कपाडे, प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. गायत्री, अजून कोण एक? बांद्रे. प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. काय तुझं सरनेम बांद्रे का? हो सर. बांधली. बांद्रे, ओके. कुठले तू? मी येवल्याकडची. गाव कोणतं येवल्याकडलं? मी पण येवल्याकडलाच आहे. सोमठाणा.
सोमठाणा. गुड. हो समजतंय का? कम्युनिकेट करा गाईज माझ्यासोबत, तर तुम्हाला समजेल गोष्टी. ओके, काही प्रॉब्लेम असेल तर विचारत चला. प्रॉब्लेम दिले मी असाइनमेंट तुम्ही करत चला. ओके, हो सर. ठीक आहे, चालेल. बाय गाईज. उद्या आपण लूप बघणार आहे. ओके, आजचे प्रोग्राम सर्वांनी उद्या करून येऊन दाखवायचे मला. ओके सर. गुड. ओके सर.